माझी टीचर्स होत्या, मी त्यांचं नाव घेईन, अंजली टीचर्स म्हणून. खूप छान, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. ते मला म्हणायचे तू काय आहेस ते मला माहितीये, हा तू काही टेन्शन घेऊ, तुझ्यावर कोणतंही बर्डन नाहीये, तुला शाळेत जिथे वागायचंय तुला तसं वागायचंय, तू बिंदास वागू शकतोस, तुला कोण काय बोललं तर माझ्यापर्यंत यायचं. बापरे. त्या टीचर्स तर मी अजून नाही विसरत, पण आता त्या नाही आहेत या दुनियामध्ये, नाही आहेत टीचर्स त्या. माझ्या खूप छान टीचर्स होत्या. एक म्हणतात ना की आई घरी होती, पण मी टीचरांमध्ये प्रथम तर कुठेतरी आईचं प्रेम बघितलं असेल, की ज्यांनी मला समजून घेतलं. बाकी तर मुलं नॉर्मल सगळे होतेच, सगळ्यांचं वागणं बोलणं. टीचर कम्युनिटीसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे ही. म्हणजे त्या काळात सांगतायत त्या, आणि आत्ताची अनेक मुलं असंच पिंजऱ्यामध्ये अडकलेली असतात. देह वेगळा, मन वेगळं, आत्मा वेगळा. प्लीज टीचर्स, आपण हे उदाहरण नक्कीच घेतलं पाहिजे. मी टीचर लोकांना एवढंच सांगू शकते की तुम्ही असे टीचर्स आहात, मुलं तुमच्या बेसवर शाळेमध्ये येतात. आपली आई वडील ह्यांना सोडून आपण शाळेमध्ये का जातो? एक चांगलं शिक्षण भेटावं, एक चांगल्या सवयी आपल्याला भेटाव्या. तर माझं तेच म्हणणं आहे सगळ्या टीचर्स लोकांना की मुलांमध्ये भेदभाव करू नका. मुलगा आहे, मुलगी आहे, की तो अजून तिसरा कोण आहे, तुम्ही एक आपलं मूल समजून एक आपलं एक शिक्षण वगैरे आपण त्यांना द्यायचा पूर्ण प्रयत्न करा. माझं एवढंच म्हणणं आहे टीचर्स लोकांना. खूप छान.